नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. Hello everyone, let us start our next point, allotment of shares. So what is allotment of shares? When a company gives shares to an applicant based on the application submitted, it is called as allotment of shares. तर याच्यामध्ये आपण आधी बघितलं होतं की क्लासिफिकेशन ऑफ शेअर्स कशा पद्धतीने केलं जात असतं, इश्यू ऑफ शेअर्स कसे केले जात असतात. तर शेअर्स इश्यू केल्यानंतर नेक्स्ट स्टेप येते ती म्हणजे अलॉटमेंट ऑफ शेअर्स. तर या ठिकाणी कंपनी ज्यावेळी ॲप्लिकंटला शेअर्स देण्याचं ठरवते तर त्यावेळी ॲप्लिकेशन ज्या पद्धतीने सबमिटेड झाले असतील त्या पद्धतीने कंपनी ॲप्लिकंटला शेअर्स देण्याचं काम करते, त्यालाच आपण अलॉटमेंट ऑफ शेअर असं म्हणतो. तर नेक्स्ट आपल्याला सुप्रीम कोर्टने डिफाईन केलेली आहे ती आपण डेफिनेशन बघणार आहोत. तर सुप्रीम कोर्ट हॅज डिफाईन अलॉटमेंट ॲज द ॲप्रोप्रिएशन out of previously unappropriated capital of the company of a certain number of shares to a person. तर सुप्रीम कोर्ट यांच्या मतानुसार अलॉटमेंट म्हणजे काय, तर या ठिकाणी ॲप्रोसिएशन आहे आणि ॲप्रोसिएशन कशाबद्दल आहे तर जे प्रिव्हियसली अनॲप्रोप्रिएट कॅपिटल असतं म्हणजे जे डिस्ट्रीब्यूट झालेलं नसतं किंवा अनडिवायडेड असतं, तर त्या कॅपिटलपैकी काही सर्टन नंबर ऑफ शेअर्स त्या पर्सनला देण्याचं काम केलं जात असतं, त्याला आपण अलॉटमेंट ऑफ शेअर्स असं म्हणतो. अलॉटमेंट ऑफ शेअर्स मीन अलोकेटिंग सर्टन नंबर ऑफ शेअर्स बाय बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आउट ऑफ द प्रिव्हियसली अनअलोकेटेड capital of the company to a person who have applied for the shares. The company issues prospectus and application form. Applicant fills the form and submits it. With application money to the company's bankers, the board of directors approves the acceptance of such applications in the board meeting by passing resolution. This is called the allotment of shares. तर हे अलॉटमेंट ऑफ शेअर्स कशा पद्धतीने केलं जात असतं तर याच्यामध्ये कंपनी ज्यावेळी शेअर्स अलॉट करत असते किंवा अलॉटमेंटची प्रोसिजर होत असते तेव्हा त्यावेळी बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ज्यांना कॅपिटल अनअलोकेटेड कॅपिटल आहे त्यापैकी काही कॅपिटल म्हणजे त्यापैकी काही शेअर्स काही ॲप्लिकंटला देण्याचं काम करत असतात. मग अशावेळी कंपनी काय करत असते तर प्रॉस्पेक्ट ज्यावेळी इश्यू केले जात असतात त्यासोबत ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा जोडलेला असतो आणि यामध्ये मग ज्या ॲप्लिकंट्सना शेअर्स इश्यू केलेल्या आहेत त्या ॲप्लिकंट म्हणजे ते सबस्क्रायबर तो फॉर्म फिलअप करतात, सबमिट करतात आणि त्याचं ज्या ॲप्लिकेशन मनी आहे ती कंपनीच्या बँकर्समध्ये म्हणजे कंपनीचं एक बँक असेल ठरलेली त्या बँकेमध्ये त्या ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर केला जात असतो. आणि या ठिकाणी जे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहेत ते मात्र ज्यावेळी इश्यू ऑफ शेअर्स किंवा अलॉटमेंट ऑफ शेअर्स ज्या व्यक्तीला केलं जात असतं त्या संदर्भात बोर्ड मीटिंग घेतली जाते आणि त्यासाठी एक रिझोल्युशन पास केला जात असतो, त्याला आपण अलॉटमेंट ऑफ शेअर्स असं म्हणतो. द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स हॅव द पॉवर टू अलॉट शेअर्स. तर या ठिकाणी बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहेत त्यांना हा अधिकार असतो की ते शेअर्स अलॉट करू शकतात. अंडर द कंपनीज ॲक्ट 2013 फॉलोइंग कंपनीज हॅव टू इश्यू शेअर्स इन dematerialized form. A company making a public offer in excess of 10 crores, unlisted public companies for its new issues with effect from 10th September 2018, such other class or classes of companies as may be prescribed. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं की हे शेअर्स ज्यावेळी अलॉट केले जात असतात तर त्यावेळी काही जे कंपनीज ॲक्ट 2013 याप्रमाणे काही डिमटेरियलाइज फॉर्म असतात. इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे जे सिक्युरिटीज आहेत ते डिमटेरियलाइज फॉर्ममध्ये असतात म्हणजेच इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये असतात. तर यावेळी कंपनी मेकिंग अ पब्लिक ऑफर इन एक्सेस ऑफ ₹10 crores. या ठिकाणी कंपनी काय करत असते की पब्लिक ऑफर दिली जात असते, ती पब्लिक ऑफर इन एक्सेस ऑफ 10 crores असते. त्याचप्रमाणे अनलिस्टेड पब्लिक कंपनी फॉर इट्स न्यू इश्यू विथ इफेक्ट फ्रॉम 10 सप्टेंबर 2018. तर अनलिस्टेड पब्लिक कंपनी असतात त्यावेळी त्यांचे शेअर्स इश्यू करतात, ते इश्यू मात्र त्याचा इफेक्ट फ्रॉम 10 सप्टेंबर असतो 2018. सच अदर क्लास और क्लासेस ऑफ कंपनी
ॲज मे बी प्रिस्क्राईब. म्हणजे या ठिकाणी 3 प्रकारच्या ज्या कंपनीज आहेत, या कंपनीज म्हणजे पहिली जी कंपनी आहे ती ऑफर देत असते, पब्लिक ऑफर, की एक्सेस ऑफ ₹10 करोड, म्हणजे त्या कंपनीचं ऑफर दिली जात असते की एक्सेस ऑफ 10 करोड. त्याचप्रमाणे ज्या अनलिस्टेड पब्लिक कंपनी आहेत त्यांनी इश्यू करायच्या असताना त्याची डेट फ्रॉम 10 सप्टेंबर 2018 आहे. आणि इतर जे क्लास किंवा इतर जे क्लासेस ऑफ कंपनीज आहेत ते सुद्धा प्रिस्क्राईब करू शकतात. एनी अदर कंपनीज कॅन इश्यू इट्स शेअर इन एनी फॉर्म. ऑल्सो द कंपनीज हॅव द फ्रीडम to convert its shares into dematerialized form at any point of time. Companies issuing shares in dematerialized form has to comply with the provision of Depository Act 1996 and regulation issued that under. तर या ठिकाणी ज्यावेळी कंपनी शेअर्स अलॉट करत असते, अलॉटमेंटची प्रोसिजर होत असते, त्यावेळी कंपनीला फ्रीडम दिला जात असतं की ते शेअर्स डिमटेरियलाइज फॉर्ममध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतात. आणि यावेळी डिमटेरियलाइज केलं जात असते त्यावेळी प्रोव्हिजन अकॉर्डिंग टू द डिपॉझिटरी ॲक्ट 1996 या पद्धतीने तो फॉर्म हा डिमटेरियलाइज केला असतो आणि त्या पद्धतीने त्या रेग्युलेशननुसार ते शेअर्स अलॉट केले जात असतात. तर ही आपण प्रोव्हिजन जी आपण करणार आहोत अलॉटमेंट ऑफ शेअर्सची, ती कशा पद्धतीची प्रोव्हिजन आहे, कोणकोणत्या कंडिशन्स आहेत अलॉटमेंट ऑफ शेअर्स करताना ते आपण बघणार आहोत. एव्हरी कंपनी issuing shares has to comply with provision of Companies Act 2013 with regard to allotment of shares. A public company has to also follow the company's prospect and allotment of securities rules 2014 and SEBI issue of capital and disclosure requirement regulation 2018. तर या ठिकाणी जेव्हा कंपनी ह्या प्रत्येक कंपनी ज्यावेळी शेअर्स इश्यू करत असतात तर हे शेअर्स इश्यू करत असताना प्रोव्हिजन असते कंपनीज ॲक्ट अंडर द 2013 अलॉटमेंट ऑफ शेअर्स करत असताना. त्याचप्रमाणे जर पब्लिक कंपनी शेअर्स अलॉट करत असतील तर त्यावेळी त्यांना फॉलो करावे लागतात रूल्स, ते म्हणजेच कंपनीज रूल्स 2014 अँड सेबी रेग्युलेशन 2018. तर ही जी आपली अलॉटमेंट आहे कशा पद्धतीने प्रोव्हिजन केलेली आहे ते आपण बघू शकतो. तर ही अलॉटमेंट फर्स्ट वन आहे ती स्टॅट्युटरी प्रोव्हिजन. तर याच्यामध्ये स्टॅट्युटरी प्रोव्हिजनमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन ऑफ प्रॉस्पेक्ट्स अँड ॲप्लिकेशन मनी आणि त्या पद्धतीने कशा पद्धतीने प्रोसिजर आहे ते आपण बघणार आहोत. तर स्टॅट्युटरी प्रोव्हिजन, these are provision laid down by the Companies Act 2013. फर्स्ट वन रजिस्ट्रेशन ऑफ प्रॉस्पेक्टस. म्हणजे आपल्याला स्टॅट्युटरी प्रोव्हिजननुसार शेअर्स कशा पद्धतीने अलॉट केले जात असतात ते आपण इथे बघणार आहोत. तर फर्स्ट आपली स्टेप येते ती म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफ प्रॉस्पेक्ट्स. A copy of prospectus must be filed with the register of companies for registration on or before the date of its publication. These prospectus must be signed by every proposed director in case of newly formed company or director or his duly authorized advocate. तर या ठिकाणी पहिल्यांदा प्रॉस्पेक्ट त्याचं रजिस्ट्रेशन केलं जात असतं. म्हणजेच त्यापैकी एक कॉपी जी प्रॉस्पेक्टची असते ती फाईल केली जात असते विथ द रजिस्टर ऑफ कंपनी म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये, किंवा ज्यावेळी पब्लिकेशन केलं जात असतं त्याच्या आधी ते प्रॉस्पेक्ट हे तयार केले जात असतात. आणि या प्रॉस्पेक्टमध्ये जो प्रपोज डिरेक्टर असेल त्या कंपनीचा जो डिरेक्टर असेल त्याची साईन लागते, किंवा जर नवीन कंपनी असेल तर त्यावेळी मात्र ऑथराईज ॲडव्होकेट असेल किंवा डिरेक्टर असेल तर या प्रॉस्पेक्टवर साईन घेतली जात असते. म्हणजे पहिली प्रोसिजर असते ते म्हणजे रजिस्ट्रेशन प्रॉस्पेक्टचं केलं जात असतं. सेकंड वन ॲप्लिकेशन मनी. The Companies Act states that along with the application form, the applicant has to pay a minimum of 5% of nominal amount of the shares or such other amount as specified by SEBI. SEBI has specified for public companies the application money to be minimum 25% of the nominal amount of the shares. The application money is to be paid in the bank specified by the company. तर सेकंड आपली स्टेप्स आहे ती म्हणजे ॲप्लिकेशन मनी. तर ज्यावेळी कंपनी हे ॲप्लिकेशन फॉर्मसोबत ॲप्लिकंट 5% नॉमिनल अमाऊंटच्या शेअर्सची त्याला पे करावी लागत असते. म्हणजे त्या ॲप्लिकेशन फॉर्मसोबत त्याला काही 5% एवढं नॉमिनल अमाऊंट त्या शेअर्सची भरावी लागत असते. त्याचप्रमाणे इतर जी अमाऊंट असेल ती स्पेसिफाईड बाय सेबी केली जात असते. म्हणजे जर पब्लिक कंपनी असेल तर
त्यावेळी पब्लिक कंपनीला म्हणजेच त्या ॲप्लिकेशन मनी हा पे करावा लागत असतो. तर त्यावेळी 25% नॉमिनल अमाऊंट त्या शेअर्सची ॲप्लिकंटला भरावी लागत असते. म्हणजेच हे जे ॲप्लिकेशन मनी आहे ती एक स्पेसिफाईड बँक कंपनीने ठरवलेली असते. त्या कंपनीच्या बँकेमध्येच त्यांना पे करावी लागत असते. सेकंड वन झालं आपलं ॲप्लिकेशन मनी. नेक्स्ट वन मिनिमम सबस्क्रिप्शन. Minimum subscription is the minimum amount of shares that must be taken or bought by the subscriber. This amount is mentioned in the prospectus. It must be collected with 30 days from the issue of prospectus. SEBI has stated minimum subscription should be 90% of the issue. तर नेक्स्ट आपली थर्ड स्टेप आहे ती म्हणजे मिनिमम सबस्क्रिप्शन. तर यामध्ये मिनिमम सबस्क्रिप्शन म्हणजे मिनिमम अमाऊंट ऑफ शेअर दॅट मस्ट बी टेकन ऑर बॉट बाय द सबस्क्रायबर. म्हणजे या ठिकाणी जो सबस्क्रायबर असेल, आपला इन्व्हेस्टर असेल, कोण ॲप्लिकंट असेल, तर त्याला मिनिमम अमाऊंट ऑफ शेअर्स द्यावी लागत असते. आणि ही जी मिनिमम अमाऊंट आहे ती आपल्या प्रॉस्पेक्टमध्ये मेन्शन केली असते. आणि यामध्ये लक्षात ठेवायचं की ज्यावेळी प्रॉस्पेक्ट इश्यू केले जात असतात त्या 30 डेजमध्ये त्यांना ही मिनिमम अमाऊंट जी आहे ती बँकेमध्ये सबमिट करावी लागत असते. त्याचप्रमाणे सेबीने सांगितल्याप्रमाणे हे सबस्क्रिप्शन मिनिमम सबस्क्रिप्शन शुड बी 90% ऑफ द इश्यू. तर 90% ऑफ द इश्यू स्टेटेड सेबीद्वारे केले जात असते. तर यामध्ये आपण मिनिमम सबस्क्रिप्शन म्हणजेच युजली व्हेन अ कंपनी डज नॉट कलेक्ट मिनिमम सबस्क्रिप्शन इट मीन्स इट्स issue has been undersubscribed. That is, number of shares applied for is less than the shares offered by the company. तर या ठिकाणी ज्यावेळी अंडरसबस्क्राईब सबस्क्रिप्शन असतं म्हणजेच ज्यावेळी कंपनी कलेक्ट करू शकत नाही मिनिमम सबस्क्रिप्शन म्हणजे शेअर्स किती इश्यू केलेले आहेत, त्याला डिमांड किती आलेला आहे. आणि जर समजा 100 शेअर्स इश्यू केलेले आहेत आणि जर त्यापैकी 100पैकी जर 80 किंवा 90 एवढेच त्याला ॲप्लिकंट किंवा एवढेच त्याला शेअर्स इश्यू केल्यानंतर जर त्याला डिमांड तेवढाच असेल तर त्याला आपण अंडर सबस्क्राईब असं म्हणतो. इफ मिनिमम सबस्क्रिप्शन इज नॉट कलेक्टेड विथिन द स्पेसिफाईड time, the entire amount received as application money should be returned to the subscriber within 15 days of closure of issue. तर याच्यामध्ये मिनिमम सबस्क्रिप्शन जर कलेक्ट झालं नाही त्या विदिन पिरियडमध्ये स्पेसिफिक पिरियडमध्ये त्या टाईममध्ये त्यावेळी मात्र एंटायर अमाऊंट जी आहे ती ॲप्लिकेशन मनी त्या सबस्क्रायबरला ट्रान्सफर केली जात असते विदिन 15 days ऑफ द क्लोजर ऑफ इशू. To avoid such a situation, company may enter into underwriting agreement with the underwriters. मग असं होऊ नये किंवा अशा सिच्युएशन असे होऊ नयेत मग अशा वेळी कंपनी काय करत असते की त्या अंडररायटरसोबत ॲग्रीमेंट करण्याचं काम करत असते. तर अंडररायटिंग ॲग्रीमेंट म्हणजेच काय? कंपनी एंटर into an agreement with underwriters by paying them a commission. The underwriters assure the company to take up the unsold shares so that the company is able to raise its minimum subscription. म्हणजे जर ॲप्लिकंट कडून जर मिनिमम सबस्क्रिप्शन त्या बँकेत सबमिट झालं नाही तर अशा वेळी अंडररायटर्स जे असतात त्यांच्यामध्ये कंपनी एक कॉन्ट्रॅक्ट साईन करत असते किंवा त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट करत असते आणि त्या अंडररायटर्सना एक प्रकारे कमिशन दिलं जात असते. कंपनी कमिशन देत असते आणि या ठिकाणी अंडररायटर्स जे असतात ते ॲश्युअर करत असतात कंपनीला की त्यांचे अनसोल्ड जे शेअर आहेत जे शेअर्स विकले गेलेले नाहीत सिक्युरिटीज आहेत ते मात्र कशा पद्धतीने मार्केटमध्ये विकले जातील आणि मग मिनिमम सबस्क्रिप्शन कशा पद्धतीने रेज केलं जाईल अशा पद्धतीचे अंडररायटिंग ॲग्रीमेंट त्या अंडररायटरसोबत कंपनी करत असते. नेक्स्ट आपली फोर्थ स्टेप क्लोजिंग ऑफ सबस्क्रिप्शन लिस्ट. As per the SEBI, the subscription list must be kept open for at least three working days and not more than 10 working days. Applicants can apply options only when the subscription list is open. तर पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे क्लोजिंग ऑफ सबस्क्रिप्शन लिस्ट. तर सेबीच्या ह्याच्यानुसार ज्यावेळी सबस्क्रिप्शन लिस्ट ॲटलिस्ट 3 days किंवा नॉट मोर दॅन 10 days वर्किंग डेज म्हणजे 3 daysची त्याची लिस्ट लागली जात असते आणि ॲप्लिकंट कॅन अप्लाय फॉर शेअर्स ओनली वेन द सबस्क्रिप्शन लिस्ट इज ओपन. तर या ठिकाणी ॲप्लिकंट तोपर्यंत अप्लाय करू शकतात जोपर्यंत सबस्क्रिप्शन लिस्ट ही जोपर्यंत ओपन आहे तोपर्यंत ॲप्लिकंट्स मात्र शेअर्ससाठी अप्लाय करू शकतात.
Next, basis of allotment. Allotment of shares will be on the basis which will be decided for each category of subscriber. Allotment will be as per the minimum application size as fixed by the company. तर नेक्स्ट अलॉटमेंटचं काही बेसिस आहेत, म्हणजे ज्यावेळी अलॉटमेंट केलं जात असतं तर त्यावेळी प्रत्येक सबस्क्रायबरची कॅटेगरी कोणती आहे ते पहिलं डिसाईड केलं जात असतं आणि त्यानुसार अलॉटमेंट विल बी ॲज पर द मिनिमम ॲप्लिकेशन साईज ऑफ द फिक्स बाय द कंपनी. म्हणजेच ॲप्लिकेशन मनी म्हणजेच त्यांनी किती पर्सेंट एवढं ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर केलेली आहे त्या पद्धतीने ते फिक्स केलं जात असते आणि मग कंपनी अलॉटमेंटची प्रोसिजर करत असते. नेक्स्ट, ओव्हर सबस्क्रिप्शन. Over subscription means the application received for shares are more than the number of shares offered by the company. मग ओव्हर सबस्क्रिप्शन कधी होत असतं, ज्यावेळी कंपनी शेअर्स इश्यू करत असते. जर 100 शेअर्स इश्यू केलेले आहेत आणि त्याला 100 शेअर्सपैकी जर 150 एवढे ॲप्लिकंट्स आले असतील, एवढे ॲप्लिकेशन आले असतील तर त्याला आपण ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी शेअर्स हे मोर दॅन द नंबर ऑफ शेअर्स ऑफर्ड बाय द कंपनी. त्यावेळी मग काय केलं जात असतं, सेबी डज नॉट अलाव एनी अलॉटमेंट इन एक्सेस ऑफ सिक्युरिटीज ऑफर थ्रू ऑफर document or prospects. However, it may be permit to allot not more than 10% of the net offer. मग अशावेळी ओव्हर सबस्क्रिप्शन जर होत असेल तर त्यावेळी सेबी अलाव करत नाही की जेवढे कंपनीने शेअर्स इश्यू केलेले आहेत तेवढ्याच शेअर्सना किंवा तेवढ्याच शेअर होल्डर्सना शेअर्स इश्यू केले जात असतात आणि यावेळी अलॉटमेंट ज्यावेळी केलं जात असते नॉट मोर दॅन 10% ऑफ नेट प्रॉफिट, नेट ऑफर. Next step, permission to deal on stock exchange. Every company before making a public offer shall apply to one or more recognized stock exchange to seek permission for listing its shares with them. The prospect shall mention the name of the stock exchange and the fact that the application for permission to list in that stock exchange has been made by the company. So here next our step, that permission to deal on stock exchange. तर या ठिकाणी प्रत्येक कंपनी ज्यावेळी पब्लिक ऑफर केली जात असते किंवा ज्यावेळी शेअर्स इश्यू केले जात असतात त्यावेळी स्टॉक एक्सचेंजचं नेम म्हणजे स्टॉक एक्सचेंजकडून पहिल्यांदा परमिशन घेतली जात असते आणि ज्यावेळी लिस्टिंग शेअर्स केलं जात असतं प्रॉस्पेक्टमध्ये त्या स्टॉक एक्सचेंजचं नेम हे मेन्शन केलं जात असतं आणि त्यामध्ये ॲप्लिकेशनची मनी त्या परमिशन घेतल्यानंतर स्टॉक एक्सचेंजमध्येच जे काय होणार ज्या पद्धतीने शेअर्स स्टॉक एक्सचेंजमध्ये ज्यावेळी रजिस्ट्रेशन केलं जात असतं त्यावेळी परमिशन स्टॉक एक्सचेंजची घेतली जात असते. नेक्स्ट, अपॉइंटमेंट ऑफ मॅनेजर्स टू द इश्यू अँड various other agency. Company has to appoint one or more merchant bankers to act as a manager to the public issue. It also have to appoint registrar to the issue, collecting bankers, underwriters to the issue and brokers to the issue, self-certified syndicate, bank, advertising agent, etc. तर यावेळी हे शेअर जेव्हा इश्यू केले जात असतात, अलॉटमेंट केले जात असतात किंवा अलॉट केले जात असतात तेव्हा अनेक प्रकारचे याच्यामध्ये म्हणजेच कंपनी अपॉइंट केले जात असते, एक किंवा दोन मर्चंट बँकर्स अपॉइंट केले जात असतात म्हणजे त्या मर्चंट बँकेपैकी मॅनेजर्स आहेत त्यावेळी पब्लिक इश्यू केलं जात असतं तेव्हा त्यांना अपॉइंट केलं जात असतं. त्याचप्रमाणे रजिस्ट्रार लागतात इश्यू करण्यासाठी शेअर्स, कलेक्टिंग बँकर्स, अंडररायटर्स लागतात, त्याचप्रमाणे ब्रोकर्स लागतात शेअर्स इश्यू करण्यासाठी, त्याचप्रमाणे सिंडिकेट बँक जे सेल्फ सर्टिफाईड आहेत, ॲडव्हर्टायझिंग एजंट, हे सगळे जे आहेत ते व्हेरियस एजन्सी आपल्याला त्यावेळी रिक्वायर्ड होत असते. तर हे आपण बघितलं की स्टॅट्युटरी एजन्सी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जनरल प्रिन्सिपल.